नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी खूप चांगला प्रश्न घेऊन आलोय मित्रांनो। बघा, भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न कन्फ्यूज करतोय मित्रांनो, पण हा प्रश्न सोडवण्यासाठी बघा ट्रिक तर आहे, पण आपण पहिल्या बेसिक गोष्टी याचे जाणून घेऊन मग आपण ट्रिकने उत्तर मग याचं काढू मित्रांनो। बघा, समजून घ्या, ज्यावेळेस घातांक मायनस मध्ये असतो त्याचा एक नियम आहे मित्रांनो। बघा, 0.04 चा -1.5 म्हणले, पण आपण कशाबद्दल शिकतोय, फक्त मायनस आल्यामुळे याचं आपण उत्तर काढायला शिकतोय मित्रांनो। कसं काढणार बघा, ज्या विद्यार्थ्यांनी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अगोदर त्यांनी सबस्क्राइब करा मित्रांनो। या चॅनलवर तुम्हाला 100% पोलीस भरती रिलेटेड सगळे प्रश्न किंवा डाऊट तुम्हाला मिळून जातील मित्रांनो। बघा, इथं काय करायचंय तुम्हाला, 0.4 आहे का, पहिलं याचं एक सूत्र समजून घ्या मित्रांनो। घातांकाचं सूत्र काय म्हणतो, ज्यावेळेस a/b चा मायनस m वा घात आहे समजा, मग ज्यावेळेस मायनस घात होतो त्यावेळेस याचं काय होतं मित्रांनो। बघा, b जातो अंशस्थानी आणि a येतो छेदस्थानी आणि मायनसचं काय होतं मित्रांनो, प्लस m वा घात होऊन जातोय। हाच नियम आहे मित्रांनो। आता हे नियम तुम्हाला सांगितलं, आता हा प्रश्न आपण सोडू। कसं सोडवणार बघा, लक्ष द्या। प्रश्न दिलेले 0.04 चा कितवा घात रे बाळा, दिलेले तिथं -1.5 घात। मग याला सोडवताना काय करणार आहे तुम्ही, पहिले हे पॉइंट काढणार आहे। मग पॉइंट काढल्यावर काय राहणार, 4 आणि या 2 पॉइंटचे 1 2 चे किती राहणार मित्रांनो, 100 येणार। याला मग कंस करा, कंसाचा घात कितवा आहे 1.5। मग तुम्ही करणार काय, पहिलं तर बघा याला भाग द्या, 4 1 4, मग 4 ने 100 ला भाग दिल्यावर येतोय मित्रांनो 25। आता आलंय आपलं उत्तर किती, 1/25। मग यालाच आपण काय करणार आहे बघा, याचा घात कितवा आहे 1.5, याला मी काय करणार आता प्लस मध्ये करणार। मग किती मित्रांनो 25/1 आणि याचा कितवा घात असणार आता 15वा घात। बघा, इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला। मग आता मी काय करणार आहे, ह्या 15चे पण पॉइंट काढणार आहे मित्रांनो। ह्या पॉइंट साठी मी किती घेणार आहे खाली 10। मग 10 घेतलो तर आता याला भाग देणार आहे। बघा काय होणार आहे, 5 ने भाग जातो, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15। आता हे आले 2/3, पण तुम्हाला समजून घ्या मित्रांनो, 25 वर्ग किती आहे, 25 वर्गमूळ किती आहे 5, मग 5 चा वर्ग किती 25 होते, म्हणून याला आपण कसं लिहिणार आहे मित्रांनो। बघा, एकचं काय आता काही कामच नाही पहिली गोष्ट, कारण की 1 ने प्रत्येक संख्येला पूर्ण भाग जातोच। मग याला लिहा 5 चा कितवा घात मित्रांनो, दुसरा घात, आणि याचं होणार आहे किती तिसरा आणि 3/2 घात। मग इथं काय होतं मित्रांनो, गुणाकारामध्ये 2 2 ला कट होतात, राहिले काय मित्रांनो 5 चा तिसरा घात। मग 5 चा तिसरा घात उत्तर किती असतो मित्रांनो 125। मग ह्या प्रश्नाचं उत्तर किती राहील, पर्यायामध्ये 125 कुठे मित्रांनो, पर्याय नंबर 3, मग उत्तर असणार आहे 125। बघा, ट्रिक तर आहे, पण तुम्हाला हे बेसिक मी शिकवलंय मित्रांनो। ट्रिक काय, ज्याला माहिती आहे तो डायरेक्टली उत्तर काढेल मित्रांनो, ठीक आहे। मग असं तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल, पद्धत आवडली असेल तर तुम्हाला एक प्रश्न देतो, तुम्ही सोडवा। बघा, इथं प्रश्न दिलोय तुम्हाला, 0.01 चा -3रा घात बरोबर किती। हा प्रश्न तुम्ही सोडून कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर ठेवा मित्रांनो।